नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी यामधील मराठी माध्यमातील गणित विषयाच्या अभ्यासक्रमाविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये पहिला घटक आहे संख्याज्ञान. यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, रोमन संख्या चिन्हे, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आणि संख्या रेषा यावरती 8% प्रश्न विचारले जातील. यानंतर संख्यावरील क्रिया या घटकांतर्गत विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, लसावी, मसावी, अपूर्णांक, यामध्ये दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, चलन, काळ, काम, वेग आणि सरासरी यावरती आधारित 18% प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर भूमिती, भूमितीतील मूलभूत संबोध, बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, सरळ कोन, शून्य कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन, त्यानंतर प्रतल, विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन, कोन दुभाजक व लंब दुभाजक गुणधर्म, एक संपाती रेषा, संपात बिंदू, बहुभुजाकृतीचे आंतरकोन, समांतर रेषा गुणधर्म, संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन, वर्तुळ, वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसाचे माप, त्रिकोणाचे गुणधर्म, पायथागोरस प्रमेय, चौकोन गुणधर्म, त्रिमितीय आकृती, मिती, चिती, सूची, गोल, घडणी, पृष्ठे, शिरोबिंदू, कडा यावरती आधारित 22% प्रश्न विचारले जाऊ शकतील. यानंतर महत्त्वमापन, यामध्ये परिमाणे, लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी व नोटा, परिमिती, त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती, वर्तुळ, क्षेत्रफळ, त्रिकोण, चौरस, आयत आणि वर्तुळ, घनफळ व पृष्ठफळ, इष्टिका, चित्ती व घन. यानंतर सांख्यिकी, यामध्ये मध्यमान, वारंवारता, सारणी, स्तंभालेख आणि जोड स्तंभालेख यावरती 6% प्रश्न असतील. त्यानंतर व्यावहारिक गणित, यामध्ये शेकडेवारी, बँक व सरळ व्याज, नफा तोटा, सूट, रिबेट, कमिशन, दलाली यावरती 14% प्रश्न असतील. पुढचा प्रकार बीजगणित, संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी व त्यावरील क्रिया, बैजिक राशीची किंमत, बैजिक राशीचे अवयव, नित्य समानता, बैजिक सूत्रे, वर्गविस्तार, एक चल समीकरणे व त्यावर शाब्दिक उदाहरणे असे 16% प्रश्न असतील. धन्यवाद.